नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्यामुळे मालिका आता खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. आज कृष्णा घरी वेळेवर न आल्यामुळे दुष्यंतनेच बाळजाबाईला ओवाळून तिचा तुला करण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. तर इकडे अनुसयानं कृष्णाला वचन मागितलं की तू आम्हाला रांगणे पाटलांच्या संपत्तीचा हक्क मिळवून देशील आणि समरला त्याच्या बापाचं नाव मिळवून देशील. पण कृष्णा खूप इमोशनल होऊन काहीच न बोलता तिथून घरी निघून आली. पण शेवटी झालं काय, तर दुष्यंतनं कृष्णावर संशय घेतला. कारण रात्री इतक्या उशिरा समरसोबत कृष्णा घरी आली. खूपच इंटरेस्टिंग आहे आजचा एपिसोड. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा घरी आलेली नसल्यामुळे सगळेजण तिची वाट बघत असतात. कारण बाळजाबाईचा तुला करण्याचा कार्यक्रम कृष्णामुळेच खोळंबलेला असतो. कृष्णाचा मान असतो बाळजाबाईला ओवाळण्याचा. आता मैनावती म्हणते, बाळजाबाई मी तुम्हाला ओवाळलं तर चालेल का? आढळराव म्हणतात, मैनावती सुनबाईचा मान आहे त्यो. आता दलपतराव म्हणतात, अरे दादा, मैनावती म्हणते ते बरोबर आहे. आता कृष्णाच इथं नाही म्हणल्यावर ओवाळणार कोण? तेव्हा हो दे की सगळं सिस्टमॅटिकली. आढळराव म्हणतात, दलपत तुझी सिस्टीम घाल चुलीत. आता दुष्यंतला पण राग आलेला असतो. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत अरे अजून किती वेळ वाट बघायची कृष्णाची? दुष्यंत म्हणतो, आई थोडा वेळ वाट बघूया ना अजून आपण. इकडे अनुसया कृष्णाला सगळं सांगत असते की बाळजानं माझ्यावर गोळी झाडली, पण तिनं आढळरावांना पटवून दिलं की गोळी त्यांच्याच हातून सुटली. बाळजाला वाटलं मी मेली, पण मी जिवंत होते. देवानंच मला जीवदान दिलं. कृष्णा म्हणते, पण तुम्ही एवढ्या दिवसात आढळरावांकडं का नाही आला परत? अनुसया म्हणते, माझी खूप इच्छा व्हायची की आढळरावांकडं परत जावं, पण त्यावेळी मला समजलं की माझ्या पण पोटात एक जीव वाढतोय. आढळरावांचा वंश माझ्या पोटात वाढत होता ग पोरी. आणि हे जर बाळजाला कळालं असतं तर तिनं माझ्यासोबत माझ्या या लेकराचा सुद्धा जीव घेतला असता. कृष्णा म्हणते, अहो पण एवढ्या दिवस तुम्ही गप्प का बसला? कशासाठी संसाराचा त्याग केला? बाळजाबाई पायी. समर म्हणतो, माझ्यासाठी. माझा जीव वाचावा म्हणून माझी आई समध्यांपासून लांब राहिली. कृष्णा म्हणते, मग आता परत माघारी कशासाठी येताय तुम्ही? समर म्हणतो, आम्हाला त्या घरात परत यायचं नव्हतं, पण माझ्या आयुष्यात एक पोरगी आली. आमचं दोघांचं एकमेकांवर लय प्रेम होतं. लग्नाची बोलणी पण ठरली. पण ऐनवेळी मुलीच्या बापानं आम्हाला विचारलं की मुलाचा बाप कोण आहे, मुलाचा बाप कुठं असतो. त्यावेळी माझ्या आईला काहीच बोलता आलं नाही. माझी आई गप्प राहिली. म्हणून त्या मुलीच्या बापाने मला बिनबापाचा म्हणून माझा अपमान केला आणि माझं लग्न मोडलं. त्या दिवशी पहिल्यांदा मी माझ्या आईला विचारलं की माझा बाप कुठं आहे, माझा बाप कोण आहे. तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं की माझा बाप आढळराव रांगणे पाटील आहे. इकडे बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, ही कृष्णा अजून कशी आलेली नाही? मला वाटतं आपण ह्यो तुलेचा कार्यक्रम रद्द करून टाकूया. दुष्यंत म्हणतो, आई प्लीज रद्द नको करायला. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया कृष्णाची. बाळजाबाई म्हणते, अरे किती उशीर झाला दुष्यंत. तू तिला सांगितलं होतं तरी पण ती असं कसं काय वागली? आपण तिला आपलं मानतोय, पण तीच आपल्याला आपलं मानत नाही आहे. तुझ्या बोलण्याला सुद्धा किंमत दिली नाही तिनं. आता गावकरी म्हणतात, अहो सुनबाई नाही मग काय करायचं? बाळजाबाई म्हणते, गावकऱ्यांनो मला माफ करा. तुम्ही एवढा आदर करून माझ्या कार्यक्रमाला आला आणि आता ही कृष्णा नाही म्हणल्यावर कार्यक्रम तर कसा होणार? कारण ओवाळायचा मान तर तिचाच आहे. म्हणून मी जाहीर करते की हा कार्यक्रम रद्द झाला. दुष्यंत म्हणतो, नाही आई, कार्यक्रम रद्द नाही होणार. हा कार्यक्रम आज आणि आत्ताच होणार. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत कशाला हट्ट करतोयस? तुला माझी माया आहे, माझी काळजी वाटते, मला कळतंय र, पण इथं कृष्णाच नाही की. दुष्यंत म्हणतो, आई मला मान्य आहे इथं कृष्णा नाही, पण जर नवरा नसला तर नवऱ्याची सगळी कर्तव्य बायको पार पाडते. तसंच आता बायको नाही म्हणून बायकोची सगळी कर्तव्य नवऱ्याने पार पाडली तर कुठं बिघडतंय? दुष्यंत म्हणतो, आई मी ठरवलंय, हा कार्यक्रम रद्द नाही होणार. मी स्वतः तुला ओवाळणार, तू बस इथे. दुष्यंत आता बाळजाबाईला कुंकू लावतो आणि बाळजाबाईला ओवाळतो. खरंच दुष्यंतचं त्याच्या आईवर किती प्रेम आहे हे इथं दिसून येतं. आता बाळजाबाई तराजूमध्ये बसते. एका तराजूमध्ये बाळजाबाई आणि एका तराजूमध्ये भेटवस्तू, असा हा कार्यक्रम असतो. इकडे आता अनुसया कृष्णाला म्हणते, तुझा आमच्यावर विश्वास बसत नसला तर हा आढळराव आणि माझ्या लग्नाचा फोटो बघ, मग तर तुझा विश्वास बसल. अनुसया म्हणते, गेली 26 वर्ष अपार कष्ट केलं मी. लोकांची धुणी करून मी माझ्या समरला जगवला. एक वेळ मी उपाशी राहिले, पण समरला जीव घातलं. इतक्या हालात दिवस काढलं ग मी. पण आता नाही, मला माझ्या समरला न्याय मिळवून द्यायचा आहे.
म्हणून कृष्णा मला तुझी मदत हवी आहे. अनुसया म्हणते, कृष्णा, त्या बाळजाला जर कळालं की मी जिवंत आहे तर ती माझ्या समरला आणि मला मारून टाकल. कृष्णाला अनुसयाचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं. अनुसया पुढे म्हणते, माझा समर एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक असून पण गरिबागत जगलाय, म्हणून त्याला त्याचा हक्क मिळाला की मला मरण आलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज पावे तो बाप नाही म्हणून खूप काय सोसलंय माझ्या लेकरानं, म्हणून त्याला न्याय मिळाला पाहिजे कृष्णा, आणि त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडशील ना पोरी. कृष्णा खूप गोंधळून गेलेली असते. आढळरावांचा इतिहास इतका असा असेल याची कल्पना कृष्णाने स्वप्नातही केली नसेल. अनुसया कृष्णाला हात जोडून विनंती करते की कृष्णे, आमच्या पाठीशी उभा राहा गं. माझ्या सुखाचा संसार मोडून गेलाय, पण तो पुन्हा उभा करायला मला मदत करशील का? तुझे खूप उपकार होतील कृष्णा. अनुसया कृष्णाकडून वचन मागते की आता हे तुला जे काय कळालंय ते कुणालाही सांगू नको. हे सगळं गुपितच राहू दे, नाहीतर ती बाळजा आमचा जीव घेईल. कृष्णा मात्र काहीच न बोलता विचार करत आता तिथून निघून जाते. अनुसया समरला म्हणते, समर, ही कृष्णा अशी गप्प होऊन का गेली? काहीच बोलली नाही. तिनं काय गडबड केली तर? समर म्हणतो, आय, ही कृष्णा नेहमी सत्याच्या बाजूनं उभी राहते. समद गाव तिला नावाजतंय. कृष्णा काहीच गडबड करणार नाही, उलट ती आपल्या बाजूनच उभी राहणार. अनुसया म्हणते, तसं झालं तर बरंच होईल. त्या दुष्यंतनं तुझ्या वाट्याचं सगळं सुख हिरावून घेतलंय. आता वेळ आली त्याला रिकामं करायचं आणि तुला तुझं सगळं सुख मिळवून द्यायचं. इकडे कृष्णा विचार करत घरी निघालेली असते. रात्र खूप झालेली असते. कृष्णा विसरलेली असते की आज बाळजाबाईचा तुला करण्याचा कार्यक्रम आहे. कृष्णा आता दुष्यंतला फोन लावते, पण फोनची बॅटरी संपलेली असते. एवढ्यात आता समर तिथं गाडीवर येतो. समर म्हणतो, एवढ्या रात्रीचं तुम्ही एकटं कसं जाणार घरी? मी सोडतो तुम्हाला. कृष्णा म्हणते, मी अनोळखी माणसाच्या गाडीवर मागं नाही बसणार. इकडे आता दुष्यंत खूप उदास होऊन कृष्णाची वाट बघत बसलेला असतो. दुष्यंत विचार करतो, कुठे गेली असेल ही कृष्णा? मोबाईल पण स्विच ऑफ आहे. इथे आईचा कार्यक्रम असून पण घरी आली नाही. एवढं काय महत्त्वाचं काम आलंय म्हणून गेली बाहेर. आता मैनावती म्हणते, या कृष्णेला काय काळजी आहे का नाही? कवा दुपारी गेली आणि आता रात्र झाली तरी पण अजून आली नाही. बाळजाबाई म्हणते, मैनावती कशाला त्रास करून घेती? अगं, कृष्णा कुठंतरी महत्त्वाच्या कामात अडकली असेल. पण आता यायला वेळ होणार म्हणल्यावर तिनं दुष्यंतला तरी फोन करायला पाहिजे होता, नाहीतर आपल्याला तरी कळवायला पाहिजे होतं. बाळजाबाई म्हणते, घरातल्या कामासाठी कृष्णेनं माझ्या प्रचाराच्या कामाला नकार दिला, पण आता घरी कार्यक्रम असून पण आली नाही. गावातली लोक किती ताटकळत उभा राहिली होती. मलाच लाजल्यासारखं वाटलं. आपल्या घरात कधीच असं घडलं नाही की लेकाच्या हातातनं तुला करण्याचा कार्यक्रम पार पडलाय. बाळजाबाई आणि मैनावती दुष्यंतला कृष्णाबद्दल भडकवत असतात. इकडे आता रिक्षावाला अचानक कृष्णाच्या अंगावर गाडी घेऊन येतो. कृष्णा म्हणते, हवं अशी गाडी चालवतात का? ह्यो काय हायवे आहे का? गाडी बुंगाट चालवताय. तुमच्यासारख्या लोकांना गाड्याच नाही विकायला पाहिजे. आता समर कृष्णाला समजावतो की अहो, रिक्षावाला जरा फास्ट आला, पण आमच्या घरी आलेल्या पाहुण्यानं सुखरूप घरी पोचावं असं आम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही बसा रिक्षात. कृष्णा म्हणते, मी अनोळखी माणसाच्या रिक्षात नाही बसणार. समर म्हणतो, अहो, तुम्ही अनोळखी माणसाशी हातबी मिळवत नाही, अनोळखी माणसाच्या रिक्षात बी बसत नाही, मग तुम्हाला सगळीकडं ओळखीचीच माणसं भेटतील काय? अहो, तिकडं दुष्यंत तुमची वाट बघत बसल. आता मी तुम्हाला एवढा घराचा इतिहास बी समजून सांगितला, पण तरी बी तुम्हाला आपलं नातं कळणं झाले. समर म्हणतो, अहो, तुम्ही एकट्या बसा रिक्षात, मी बाईकवर येतो, मग तर झालं. कृष्णा म्हणते, बरं ठीक आहे. आता कृष्णा रिक्षात बसून घरी जाते. समर पण तिच्या पाठीमागं आलेला असतो. इकडे बाळजाबाई दुष्यंतच्या मनात कृष्णाविषयी राग भरत असते. मैनावती म्हणते, आता एवढ्या मोठ्या घरची सून आहे म्हणल्यावर कृष्णानं कसं वागायला पाहिजे एवढं पण तिला कळत नाही वय. एवढ्या रात्री काय घडलं तर? दुनियामध्ये आधीच काय घडतं या? दुष्यंतला मैनावतीच्या बोलण्याचा राग येत असतो. मैनावती म्हणते, आता इलेक्शन बी तोंडावर आले, तेव्हा कुणी बाळजाबाईची सून म्हणून कृष्णेचा घातपात केला तर किती महागात पडेल. मैनावती म्हणते, बाळजाबाईनं सरपंचच होऊ नये असं जर कृष्णाला वाटत नसेल नवं, उद्याच्या भागात आपण बघणार आहे. दुष्यंत मैनावती आणि बाळजाबाईला म्हणतो,
कृष्णाला कुणी वाईट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. तर दलपतराव बाळजाबाईला म्हणतात, अहो कृष्णा कुठल्या तरी दुसऱ्या कामाला नाही गेली. तुम्हाला आठवतंय ना, तुम्हाला तिनं धमकी दिली होती. तर इकडे समर कृष्णाला सोडायला आलेला असतो. आता दुष्यंतला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, हा तुला सोडायला आलेला माणूस कोण आहे? आणि कृष्णा, तू जर असंच वागत राहिली तर एक दिवस माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल.